भुशी धरणावर पर्यटकांची सोय होती। गेल्या आठवड्यावर ओढ देणारा पाऊस कालपासून पर्यटन नगरी लोणावळ्यात बरसू लागलाय। यामुळे वीकेंडच्या मूडला आणखीन बहर चढलाय। त्या क्षणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली आहे। मात्र डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या निसर्गाशी आपण खेळायला गेलो तर तो आपल्या जीवाशी खेळतो याचा धडा हे 2 आठवड्यांपूर्वी वाहून गेलेल्या अन्सारी सय्यद कुटुंबांच्या घटनेतून पर्यटकांनी घेतलेला आहे। याच जाणीवेतून पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक खबरदारी घेताना दिसतायत। तुम्ही कुठून आलात आणि कसा आनंद घेताय निसर्गाचा? आम्ही वाशी नवी मुंबईतून आलोत आणि खूपच आनंद येतोय। भुशी डॅम म्हणजे आमचा फेवरेटच आहे। दर पावसाळ्यात येतो इथं आणि फारच चांगलं वातावरण आहे। परंतु निसर्गाचा आनंद घेताना खबरदारी घेणं खूप गरजेचं झालं आहे। सावध राहणं फारच गरजेचं आहे आणि आम्ही ते सगळी चौकशी करूनच आलेलो आहे। तर इथं आता एवढं काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे आणि सगळे आनंदित आहेत। पाण्यात उतरताना काय काळजी काय घेताय? पाण्यात उतरताना एकमेकांना हात धरूनच पुढे जातो आम्ही आणि सावध राहून म्हणजे पाऊल टाकतो। तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने याचा आनंद घेताय? आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि इथे खूप म्हणजे ऐकून होतं ना भुशी डॅमचं एकदा बघायचं होतं, पण त्यावर छान वाटतं आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने चांगलं आहे। एवढी भीती नाही वाटत आहे। 2 आठवड्यापूर्वीची घटना तुमच्या नजरेत आहे मनात असेल तर काय त्या अनुषंगाने खबरदारी घेतात? आपल्याला माहीत नसताना पुढे पुढे करायचं नाही। जिथे लोक आहेत तिथेच जायचं आहे, एकट्यामध्ये फिरायचं नाही आहे। खबरदारी घेऊन निसर्गाचा आनंद घेता येऊ शकतो। हो नक्कीच।